कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप। प्रेम उपजे म्हणजे प्रेम उपजे, मग राम नामे उपजे आवडी। कशाची उपज? प्रेमाची उपज होते। कोणाच्या हृदयात? जो प्रेमानं भजन करतो त्याच्या अंतःकरणामध्ये, कंठामध्ये प्रेम दाटून आलेलं आहे। वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम रुदंत्यभीक्ष्णम हसती क्वचिच्च। प्रेमामध्ये कधी वैष्णव रडतो, कधी त्या ठिकाणी हसतो, वेगवेगळ्या प्रकारची अवस्था त्याची होत असते, लक्षात ठेवा। म्हणून प्रेम हे महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या। आणि प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे। विठ्ठला नाकाविन मोती। छोटस उदाहरण सांगतो। उत्तर हिंदुस्थानातली गोष्ट आहे। एक तरुण मुलगा UPSC करून कलेक्टर झाला आणि मुंबई सारख्या ठिकाणी त्याची ड्युटी लागली। तिथं त्याला पोस्ट मिळाली। पोस्ट मिळाल्यानंतर पुढं त्याचं लग्न ठरलं। आता कलेक्टरचं लग्न म्हटल्यानंतर काय, कलेक्टर झालेला मुलगा आहे आणि त्याचं लग्न ठरलं। लग्नाची तिथी ठरली, लग्न झालं। त्या परिसरामध्ये, त्या देशामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये लोक जे असतात, बाया जे असतात, त्या असा पर्दा पद्धत आहे। काय? पर्दा घेतात। काही सासऱ्यांना फक्त सोयरिकीला जातात त्याच वेळी सून पाहायला मिळते, आयुष्यभर ती आपल्या सासऱ्यालाही तोंड दाखवत नाही, म्हणजे बरोबर पडदा घेत राहते, असा नियम आहे। काय? आता तो नियम कमी झाला हळूहळू काय। आणि त्याचं लग्न झालं। मग त्याची जी बायको ती सुद्धा शिकलेली होती, पण समाजाची प्रथा आहे पर्दा घेणे। काय? समाजाच्या प्रथेला डावलता येत नाही, तर लोक निंदेला पात्र व्हावं लागतं। विठ्ठला अरे समाज जर विचारवंत झालेला आहे तर चुकीच्या प्रथा समाजाने सोडून द्यायला पाहिजे, चुकीच्या प्रथा सोडून द्यायला पाहिजे की नाही। हुंडा घेणं ही चांगली प्रथा आहे का वाईट प्रथा आहे? हुंडा घेणं। तुमच्याजवळ शब्दच नाहीत काय बोलायला, कारण तुम्ही सर्व त्याच्यात फसलेले लोक आहेत। तुम्हीच चालू केलेलं आहे सर्वांनी। अरे किती लाचारी आहे हुंडा घेणं। जी मुलगी तिचे माय, तिचा बाप, तिचा तिकडचा परिवार सर्व सोडून तुमच्या घरी येते आणि तिच्या बापाला तुम्ही लुटता। शिक्षक असेल तर एवढा हुंडा, चपराशी असेल तर एवढा हुंडा। आमच्या इकडे पूर्वी पद्धत होती, इंजिनियर असेल तर 50-50, तर 50 लाख रुपये दिले तर 50 तोळे सोनं द्यावं लागेल इंजिनियरला। चांगला इंजिनियर असेल, क्लास 1 असेल तर 50 तोळे सोनं, 50 लाख रुपये त्याला हुंडा। शिक्षक असेल 10 लाख रुपये, त्याला 10 तोळे सोनं। सौदा आहे का व्यापार आहे? काय आहे? म्हणून आता शिकलेल्या समाजाने तरी सुद्धा अशा चुकीच्या प्रथा सोडून द्यायला पाहिजे। ज्याच्याशी आपण नातं जोडणार आहोत तो आपला नातेवाईक होणार आहे। एका नातेवाईकाने दुसऱ्या नायकाला लगे कंगालच करून टाकायचं, लुटूनच द्यायचं। त्याला त्याची पोरीचं लग्न करायला जमीन विकावं लागते, शेत विकावं लागते, बँकेचं कर्ज काढावं लागते, आयुष्यभर कर्ज फेडता फेडता जातं। काय भिकेला लागतात, किती लोक भिकेला लागले या हुंड्यापायी। तरी समाजातली ही प्रथा नाही, कुप्रथा आहे। अरे तिचा बाप तिच्या खुशीनं ज्याला ते द्यायचं असेल तेवढं घ्या, परंतु तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे जर तुम्ही हे करू लागले तर दुसऱ्याला वेदना देणं आहे, दुःख देणं आहे, पाप आहे। मग अशा पाप प्रथा समाजाने हळूहळू कमी करायला पाहिजे। आम्ही सांगतो त्याचा फरक होत नाही असं नाही, पुष्कळ लोकांनी हे सोडून दिलेलं आहे ऐकून। विठ्ठला अरे
दुसऱ्याला जशी लेख असते तशी आपली सुद्धा लेख असते. आपल्या लेख दुसऱ्याला जर आपण घेतलं तर आपल्या लेखीला आपल्याला तेवढंच द्यावं लागतं इकडे. आणि तुम्ही इतके हुशार लोक आहेत, तुम्हाला जर कोणाच्या लग्नात शाल दिली, तुमच्या लग्नात आला ते उपरणं घेत नाही, ते बागायतदार उपरणं 4 बोटाचं, ते म्हणता माझ्या लग्नात मी शाल दिली, नाराज होऊन जातं ते. काय इतक्या छोट्या छोट्या हलकट गोष्टी आता तरी सोडून द्या. विठ्ठला आता एखाद्या पत्रिकेवर मलाही वाचायला मिळतं की कपड्याची आहेर चालणार, नोटा येऊ द्या. कपड्याची आहेर चालणार, नोटा ते काय घेता मग, कपड्याचे घेऊ नका, कोणताच आहेर घेऊ नका. आहे की नाही. तर मला एक सांगायचं, ती जी मुलगी होती घुंगट, मग त्याला म्हणतात पर्दा पद्धत, म्हणजे घुंगट घ्यायचं. आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल, समजा आता दीर आहे, दीरच्या नंतर भाया आहे, भाया म्हणजे मोठा असतो, मग त्याला तोंड दाखवायचं नाही. आदर्श आहे, त्या काळातल्या त्या लोकांनी चालू केलेला आदर्श आहे. आता आदर्श सर्व शेंडीला बांधून ठेवले लोकांनी, काय राहिले. आता शॉर्टकट कपडे आले म्हणून अन्याय, अत्याचार, बलात्कार हे त्याच्यामुळे होत आहे. ज्या समाजामध्ये स्त्रीचा पहिरावा चांगला आहे तिथे त्या ठिकाणी अन्याय, अत्याचार आणि बलात्कार होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून स्त्रियांनी त्यांच्या हिशोबाने राहायचं, पुरुषाने त्यांच्या हिशोबाने राहायचं. मुंबई सारख्या ठिकाणी गेले, नागपूर सारख्या, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात गेले, मी सहज एका तिथे आंबा बारवा तिथं हे आहे गार्डन आहे याच्यामध्ये नागपूरला, और नुसता आत प्रवेश केला, अरे बापरे, मला इतकं दुःख झालं. तिथं पायासारखंच नव्हतं शिवाजीराव. ढोरं तरी बरे, ढोरं तरी काहीतरी लाजतात, इतके त्या ठिकाणी लयाला गेलेली ही पिढी आहे. फार वाईट चित्र आहे. माणसा देखत माणसं काय काय करून राहिले, त्यांना लाज सुद्धा राहिली नाही. काय त्याच्यामुळे जीवनाचा अर्थ संपलेला आहे. जीवनामध्ये माणसाचा अर्थ नाही. असं नाही की पैसा आहे म्हणून माणसाच्या जीवनाला अर्थ आहे, बिलकुल नाही. विठ्ठला अरे नागवे एकमेकाच्या अंगावर लोळायला लागले, एवढ्याल्या चड्ड्या. नागवे नसते, दोघंही पोरगी बिन काय ते. आणि इकडे बाप म्हणतो कॉलेजला पाठवलेली. कुठं पाठवलेली? कॉलेजला आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून राहिली, डॉक्टरिंग करून राहिली. काय आमचे पूर्वज एवढे शहाणे होते, 16 वर्षाची लेक झाली की लगेच लग्नाचा विचार करायची. 18 वर्षाचं 20 वर्षाचं पोरगं झालं काय, ती अन्याय करायच्या अगोदरच बंधनात अडकून दिलेली असायची. 40 वर्ष होतात, ते शुद्ध राहू शकतात का? परंतु समाज आहे, अविचारी आहे, डोळे झाकलेला समाज आहे, वाईट परिस्थिती आहे सध्याला. आणि त्याच्यामुळे कोणाच्याही जीवनामधलं जे सुख होतं ना ते समाप्त झालेलं आहे. म्हणून सुखी राहू शकत नाही अशी जीवन. तर मी सांगत होतो की ती पर्दा पद्धत होती. त्यानं मग काय केलं, लग्न झालं, क्लास 1चं तिकीट केलं, रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासचं तिकीट केलं, आणि दोघंच एका डब्यामध्ये, एका घरामध्ये दोघंच त्या फर्स्ट क्लासच्या. आणि मग तिनं ते तसंच लावून ठेवलं होतं. तो म्हणाला मी कलेक्टर आहे, वेळे हे तिकडं गावाकडं बरोबर होतं, पण आता इथं तिसरं कोण आहे, आपण दोघंच आहे ना, आता तरी तोंडावरचं बाजूला कर का नाही. काय ती तोंडावरचं बाजूला करत नव्हती. बरं तिथं गेले, तिथं गेल्यानंतर महिन्याचा पहिला पगार झाला. काय पगार त्याला 2 लाख 3 लाख 4 लाख जे काय असेल तो झाला, आहे की नाही. बाकी तर खुडणी वेगळं असतं ते, आहे की नाही. तिथं किती असतं त्याचं मोजमाप नाही. विठ्ठला हो, आताही सध्या देशाचा 80% पैसा भ्रष्टाचारात खेळतो. 80% पैसा. इमानदारीनं जर त्या ठिकाणी 20%च अर्थ, त्या ठिकाणी सर्व्हिसवाले लोक असतील, कोणते असतील, त्यांनी जर इमानदारीनं आपला दिलेला पगार घेतला, तेवढा फक्त भारताचा 20%च पैसा खर्च होतो. त्याच्यामध्ये 80% खर्च होत आहे.
त्याला गव्हर्नमेंटची तनखा असते. तुम्ही तुमच्या कामाला जातात आणि मग त्याला पैसे देऊन तुमचं काम करतात. एखाद्यानं कमी दिलं तेच म्हणतो आपल्याला तुला सोपतं का, मी कोणत्या टेबलवर बसलेलो आहे. त्याला जर 1000 रुपये पाहिजे आणि तुम्ही 200 रुपये सरकवले तेव्हा तुला सोपतं काय 200 रुपये काय 200 रुपये त्याच्या बापाचे आहेत का ते, त्याच्या बापाने त्याला पगार दिला ना 60,000 रुपये. म्हणजेच गव्हर्नमेंटचं खाऊनही तुमच्या आमच्या सारख्याला सुद्धा खातात. इतका भ्रष्टाचार या राष्ट्रामध्ये आहे, फार वार किळस येते त्याचा विचार केल्यानंतर. विठाला हे गेलं मुंबईला, पहिला पगार आला आणि आता काय झालं की त्याने आवडीची वस्तू आणली. तिची आवडीची वस्तू नथ आणली. काय आणली? तिच्यामध्ये हिरे जवाहरात जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंतची नथ आणली नुसती. आता क्लास 1च्या बायकोला कुठं नथ असते का? परंतु आपल्या देशाची प्रथा आहे की नाही, घालतात काही बाई आवडीनं, श्रीमंत बाया सुद्धा नथ घालतात, असं काही नाही. आणि मग आणली नथ आणि जसा दरवाजातून पाऊलं हात टाकला, बघ काय आणलं, बघ काय आणलं, बघ काय आणलं, बघ तिला दाखवायला लागला. आणि तिनं पक्क धरलं असं, तोंडच उघडायला तयार नाही, तोंडच उघडायला तयार नाही. एक नाही, अगं बघ ना तुझी आवडीची वस्तू आणली, 2.5 लाखाची 3 लाखाची आहे. ती हू त्या ठिकाणी काहीच नाही. त्याला वाटलं वेडी आहे का काय, अरे मुंबई इथं का तोंड झाकून राहायचे, मुंबई काही. जे त्यानं पटकन पदार केला असा फेकला तर तिथं नाकाच्या ठिकाणी नाक नव्हते, 2 छिद्र होते फक्त. नाक नथ कुठं घालायची, कानात घालायची का नथ? प्रेमाविनं भजन नाकाविनं. अरे नाक असेल तर त्या मोत्याची शोभा, त्या नथीची शोभा आहे. तसं भजनामध्ये प्रेम असेल, परमार्थामध्ये प्रेम असेल, ईश्वराच्या प्रती प्रेम असेल तर त्या प्रेमाला शोभा आहे. विठ्ठला म्हणून परमार्थ जीवनाचं सार्थ करत असतो. लक्षात घ्या, परमार्थ जीवनाचं म्हणजे जन्माचं. जीवन म्हणजे काय? जीवन त्याला म्हणतात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन. प्राण गेल्यानंतर जीवन समाप्त. प्राण गेल्यानंतर मग डेथ बॉडी आहे, शेव आहे, प्रेत आहे, मुर्दा आहे. प्राण गेल्यानंतर काय किंमत आहे? तुमच्या जीवनाला तुम्ही जिवंत असेपर्यंतच किंमत आहे. मेल्यानंतर एका सेकंदात तुमची किंमत 0 होऊन जाते. काय एका सेकंदात? विठ्ठला अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून म्हणायचं की जन्म सार्थक करण्यासाठी काय करावं लागेल? संतांचे विचार ग्रहण करावे लागतील, संत सानिध्य करावं लागेल. काय? आणि संत कोण आहे की ज्याचे उत्तम विचार आहेत, स्वतःला तारण्याचे आणि इतरांना तारण्याचे ज्याच्याजवळ विचार आहेत त्यालाच फक्त संत म्हणतात. आणि जो स्वार्थाचा स्वतः स्वार्थ करत राहतो, दुसऱ्याचा परमार्थ सुद्धा बिघडून देतो, त्याला संत म्हणत नाही. मग अशा संतांना आपलं जीवन सार्थक करण्यासाठी शरण गेलं पाहिजे. आणि त्यावेळी जन्माचं सार्थक होईल अभंगाच्या पाहिजे.
हरी जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात. काय साधू अगोदर आपल्याविषयी बोलतो आणि आपलं परिपूर्ण झालं की नंतर दुसऱ्याच्या विषयी बोलत असतो, है की नाही? आणि तुम्हा आम्हाला सवय दुसऱ्याच्याच विषयी फक्त बोलायची लागलेली आहे. आपलं आपण सर्व सोडून देतो. आपण कितपर्यंत पाण्यामध्ये आहोत हे पाहत नाही, पण दुसरा समोरचा कसा डुबतो त्याच्याकडे पाहत राहतो आपण. हाही डुबायच्या तयारीत आहे, पण दुसऱ्याचा डुबायला लागला त्याला बरं वाटतं. ही काय आहे की माणसाची माणुसकी, ज्याला मानवता म्हणतात, ती मानवता नसल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. मग तुम्ही आम्ही माणूस कधी होणार? परमार्थिक होणं, भक्त होणं हे फार दुर्लंबी गोष्ट आहे. अगोदर माणूसच व्हावं लागतं. माणूस झाल्यानंतर भक्त होतो. जर माणूस झाले नाही तुम्ही तर तुम्हाला भक्त कोणीच म्हणणार नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबांनो अगोदर व्यवहार सुधारून घ्या आणि तुमचा व्यवहार सुधारला की नंतर मग परमार्थ सुधारेल. तुमच्या व्यवहारातच इतक्या चुका आहेत, मोजता येत नाही, तर परमार्थ कधी सुधारणार आहे तुमचा, है की नाही? कारण संपूर्ण व्यवहार जो असतो तो परमार्थाला एक प्रकारचा पूरक असतो. वागणं चांगलं आहे, बोलणं चांगलं आहे, राहणं चांगलं आहे, है की नाही? या सर्व गोष्टी चांगुलपणाच्या असतील तर अशा व्यक्तीला चांगला परमार्थ पुढे भेटू शकतो. स्वभावात तर त्या ठिकाणी हे नाही. विठ्ठला 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 म्हाताऱ्या माणसाला लेकर आवडत नसतात. इकडून काय विठ्ठला 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 त्याला उठून गेला तर आम्ही कीर्तन काय जायचं सरळ उठून आम्ही कीर्तन कसं करायचो? काय नियमाप्रमाणे पक्वाद बसलेला आहे. जिकडे बोलणारा असतो तिकडे शाहीचं पान पाहिजे, जिकडे गाणारा असतो तिकडे काय पाहिजे? शाहीचं पान पाहिजे. असा नियम आहे पहिला बरं का. आता स्पीकर निघाले तर कुठेही शाही ऐकू येते. विठ्ठला 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 अरे पण कोणीतरी सांगा त्याला बसवायला. बाजूला घे. विठ्ठला 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 हो बरं झालं तुझ्यावर नाराज झालं, माझ्यावर झालं. मी कुठं जाऊन बसायला? किती कठीण काही गरज आहे? ही म्हातार माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली. विठ्ठला 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 नाही तर काही तुमच्या दोघांचं मागच्या जन्मातला असेल. चला
ठीक आहे. आपला विषय होता जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे. काय बरा थोडासा विनोद मधात झाला, बरं झालं. ते हसायला तरी तुम्हाला मिळालं. विठ्ठला काय गावाचं नाव पोरकड होतं पहिलं. काय होतं तर चुकीनं पोरवड झालंय. तिथले म्हातारे मान सुद्धा लेकरासारखे वागतात. पोरकड होत. विठ्ठला हो, जन्माला आल्यानंतर त्याचं सार्थक कशाने होतं? सत्पुरुषाच्या सानिध्यात आल्यानंतर सार्थक होतं. बरं, अज्ञानी आहे त्याचं सार्थकही सज्जनाच्या संगतीत आल्यानंतर होतं. मग चांगदेवासारखा महान संत योगी 1400 वर्ष त्याचं कल्याण झालं नाही. तो रोज त्याचा स्वतःचा आश्रम होता. त्याचे 14,000 शिष्य होते. मग गुरुचं जर कल्याण झालं नाही तर त्या 14,000चं काय आहे? किती अवघड आहे. 1400 वर्ष जगलेला योगीराज, चांगदेव योगीराज होते. वाघावर बसायचा, सर्पाचा चाबूक हातात ठेवायचा, एवढी त्याला सिद्धी होती. काय मी सुद्धा त्याच्या मंदिरामध्ये 40 दिवस राहिलो होतो. माझं अनुष्ठान होतं तिथं. तुम्ही जर कधी मुक्ताईनगरला गेले, तिथे चांगदेव नावाचं गावच आहे. तिथे चांगदेवाचा आश्रम होता. तिथे चांगदेवाचं मंदिर आहे. मंदिर दगडी आहे जुनं, आणि मंदिराच्या वरच्या बाजूला घुमट आहे. खाली ते चांगदेव महाराजांचं मंदिर आहे, वरती घुमट आहे. आणि त्या घुमटामध्ये तापीचा किनारा आहे. तापी पूर्णेचा संगम आहे. आता हातनूर धरण आहे तिथं. इतकं निसर्गरम्य आहे सध्या, आणि पूर्वी सुद्धा होतं संगमावर. काय पूर्वी 12 महिने नदीला पाणी राहायचं. आणि मी 40 दिवस राहिलो त्या घुमटामध्ये. त्या घुमटामध्ये ते हे राहायचे, आपल्या वटवाघोळी असतात ना, त्या वटवाघोळी चिटकलेल्या दिवसभर. त्या वटवाघोळी त्या ठिकाणी त्यांचे खोपे ते सर्व काढून मी तिकडं झाडावर नेऊन ठेवल्या. वडाची झाडं होते, पिंपळाची झाडं, सर्व साफसूफ केलं. म्हटलं याच्यात मग आपलं निवांत अनुष्ठान होईल. पहिला दिवस, आणि मी अमृतानुभवाचं चिंतन करत होतो. विठ्ठला अमृत अनुभव म्हणजे मराठी ग्रंथामधले सर्वात अवघड अध्यात्मविद्येचा ग्रंथ. ज्ञानेश्वरीपेक्षा अवघड. अनुभव नेहमी अवघड असतात, लक्षात ठेवा. अवघड अनुभव जे असतात ते नेहमी अवघड असतात, बाकीच्या गोष्टी सोप्या असतात. आणि त्याचं चिंतन करत होतो. अमृत अनुभव अति सुंदर ज्यांनी आयुष्यात सांगितला ते आमचे ब्रह्मलीन रंगनाथ महाराज गुरुजी. त्यांच्यासारखा अमृत अनुभव कोणालाही सांगता आला. अवघड ग्रंथ सोप्या भाषेत. तुम्ही ऐकलं का गुरुजीचा पाठ? वा, विठ्ठला 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 अरे साधकाच्या गळ्यामध्ये अवघड तत्वज्ञान उतरेल इतकी गुरुजींची सोपी भाषा होती. पंडित लोक कशा असतात, सोपं अवघडून करून सांगायचं म्हणजे तुम्हाला कळायलाच नको कधीच, त्यांनाच फक्त कळायला पाहिजे. आणि गुरुजींच्या हृदयामध्ये साधकाच्या शिष्याच्या उद्धाराची, समाजाच्या उद्धाराची तळमळ होती. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. साक्षात ज्ञानेश्वर महाराज रंगनाथ गुरुजींच्या रूपानं अवतीर्ण झाले होते. मग ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृत अनुभवाची रचना केली. तेच माऊली गुरुजींच्या रूपाने आल्यानंतर त्यांना जेवढं सांगता येईल दुसऱ्या कोणाला सांगता येईल का? लिहिणाऱ्याला माहित आहे की कोणत्या अर्थानुसार लिहिलेलं आहे, तोच व्यवस्थित पाठ सांगू शकतो. पूर्वी काय होते, गुरुजी पाठ सांगायचे. अनेक लोक साधू संत, आम्ही सुद्धा पाठ सांगायचो. त्यावेळी कीर्तन वगैरे काही मजा नव्हती वाटत, पाठ सांगण्यात मजा वाटायची. आणि जे पाठात खरंच चिंतन मिळतं ते ना कीर्तनात मिळतं, आणि बाकी कशातच मिळत नाही. पोथीतही मिळत नाही. काय ते भागवतन काय भानगडी आहे. विठ्ठला विठ्ठला
जे येईल वाटेल ते काही सांगायचं आणि त्या पोथीच्या नावावर काही सांगून द्यायचं. ते पोथीतही नसतं ते सांगायचं. गुरुजी पांतशहा पाठ सांगायचे, एका एका ओळीचा, एका एका शब्दाचा, अभंगातल्या एका एकाचा अन्वय व्यतिरेक पूर्वक अशा प्रकारचं चिंतन सांगायचे. आणि त्या ऐकणाऱ्याचा नंतर उद्धार व्हायचा. ऐकले आता असं सांगतात ऐकणारे नरकात आणि तोही नरकात जायचा. दोघही विठ्ठला 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 तर आपला विषय होता जन्माला आल्याचं सार्थक जे आहे ते संत सानिध्यामध्ये आहे, संत संघामध्ये आहे. मी उदाहरण सांगत होतो त्या चांगदेवाचं. 1400 वर्ष राहिलेला योगी पण उद्धारापासून वंचित राहिला. काय आणि काय झालं, त्या घुमटामध्ये मी राहायचो. पहिला दिवस वा आनंदात गेला मी. मला जवळजवळ 2 दिवस लागले ते घुमट साफ करायला. इतकं घाणेरडं, पक्षी आगलेले, कबूतर आगलेले. पण मला एकांत पाहिजे होता. खाली मंदिरात लोक दिवसभर दर्शनाला यायचे, घंट्या वाजवायचे, वरी आपलं निवांत होतो. दिवसभरच्या लोकांचा काही त्रास झाला नाही. रात्री आले भूत तिथं. काय आले भूत आले रात्री. आणि ते दरवाजा होता लाकडाचा जुना, तो दगडी मंदिर, त्या लाकडाचा दरवाजा. जत लाकडाला हात ठोकायला लागले तिकडून बाहेरून, चांग्या उघड, चांग्या दरवाजा उघड. चांग्या म्हणजे चांगदेव महाराजांचे भूत. भूत म्हणजे काही ते दुसरे भूत नाही. ज्याला भूत लागले ते माणसं. ते भूत नाही तर कोण येते, ज्याला भूत लागलं ते भूतच असतं. विठ्ठला विठ्ठला आणि ते भूत ओरडायला लागले की त्या मंदिराचा पुजारी होता, त्याच्याजवळ काहीतरी जादू होती. त्याची आई होती म्हातारी, तिच्याजवळ जादू होती. ते भूत उतरायचं काम करायचे. आणि माझा पहिला दिवस, मला माहित नाही भूत उतरवतात म्हणून. मला वाटलं कोण धिंगाणा करून राहिलं बाहेर. आतून ती आगळ लावलेली होती. पहिल्या काय असायच्या अशी लाकडाची आगळ होती, या भिंतीतून त्या भिंतीत. ती आगळ उघडली, 2 भूत होते वर. आणि त्या भूताला आणलेले 2-4 माणसं. पुन्हा काय भूताला आणणारे ते 2-4 माणसं. काय तिथं त्या म्हातारीची काळी होती चांगली एवढी, भूताला आणायची. मला माहित नाही मला कोण ओरडून राहिलं. धनाधन धनाधन त्या कवाडावरती दगड मारू लागले, लाथा मारू लागले. जसा गेलो बाहेर 2 भूतावरती एक एक बेत वाढला. आता म्हातारीच्या बेतात आणि माझ्या बेतात फरक पडेल का नाही, मी जवान होतो. असे ओढले. पहिले तर आणणारे पळाले. थांबा थांबा म्हटलं, नुसते पाय आदळले, पताच लागला नाही. काय अरे मग ते पुजाऱ्याने आवाज ऐकला, ते ऐकले. म्हणजे भूत कुठं गेले. म्हणलं भूत भूताच्या ठिकाणावर गेली. म्हटलं लावलं म्हणलं ठिकाणावर मी. काय म्हणे महाराज तुम्ही हे धंदा नका करू ना, आमची कमाई जायची हा धंदा केल्यावर तुम्ही. काय मी म्हटलं मी काही त्यांच्याकडून दक्षिणा घेतली नाही, काय नाही. काय मीच दिली, काय ते द्यायची दक्षिणा त्यांना. नाही नाही ते लोक आले म्हणजे आम्हाला पैसे मिळतात, दक्षिणा मिळते, आम्ही ती उतरून देतो भूत. काय म्हटलं उतरायचं असेल तर दिवसा उतरत आहे भूत. रात्री का माझ्या चिंतनात असे आले न ओरडले ना, मग मी त्यांची सोय पाहिली. म्हटलं लक्षात ठेव, कोणाला द्यायचा टाईम सकाळी दुपारपर्यंत टाईम देत आहे म्हटलं. ते म्हणजे तुम्ही बाहेरून आले ना आमच्यावर राज्य करून राहिले. मंदिर आमचं आहे. म्हटलं तुझ्या बापाचं मंदिर नाही. म्हटलं चांगदेव महाराजाचं मंदिर आहे, आश्रम त्यांचा आहे. म्हटलं तू कोण आहे. म्हटलं तू आता जन्माला. त्या जन्माचा झगडा झाला. विठ्ठला आणि मग तिथं खाली सोमेश्वराचं मंदिर होतं पुढं. ते म्हणे महाराज तुम्हाला त्रास होतो, सोमेश्वराच्या मंदिरात उतरवलं. म्हणलं फारच चांगलं. ती बलात गेली तिकडं. चांगलं एक फारलांग भरते सोमेश्वराचं मंदिर तिकडं होतं. ते भूताला तिथं टाईम द्यायचं. मग म्हटलं चला आपल्याकडे येणारे भूत बंद झाले, त्याला कुठं का काढू, त्याला आपल्याला काय काही मतलब नाही त्याचं. तर सांगण्याचं तात्पर्य मला एवढं सांगायचं होतं, 1400 वर्ष जगणारा महायोगी, नुसता योगी नाही, अष्टांग योग करत होता. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, याला अष्टांग योग म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला
6 महिने योग साधना करायचा आणि 6 महिने मेलेले माणसं जिवंत करायचा. कोणी आलं तिकडच्या आजूबाजूच्या परिसरातले ज्यांना ज्यांना माहित होतं माणूस मेला की निंबाच्या पाल्यात गुंडळायचा, त्या मंदिरात नेऊन ठेवायचा. हा चांगदेव समाधीतून उठला की त्याच्यावर अशी काय करायचा, ती तुमचं काय असते, रक्षा असते की नाही, ती राग टाकायचा त्यांच्या अंगावरती, विभूती टाकायचा, काय जे काही त्याचे मंत्र म्हणजे माणसं फटाफट जिवंत व्हायचे आणि आपापल्या घरी जायचे. पण आता तुमच्यातलं कोणी गेलं तर नेऊ नका तिथं, आता ते राहिलं नाही, कारण तो चांगदेवच राहिला नाही. विठ्ठला आणि असल्या गोष्टी तुमच्या मराठवाड्याच्या लवकर लक्षात राहतात. परमार्थ सोडून ज्या गोष्टी आहेत ना त्या लवकर लक्षात राहतात. कुठं करणी कवटाळ उतरतं, कुठे भूत उतरतात, कुठं काय होतं, आणि तुम्हालाच कशी काय जास्त भूत लागतात पता नाही. तसे म्हणतात माळकऱ्याला तर भूत लागत नाही, आणि माळकऱ्याला जर भूत लागत असेल तर माळकरी भूतापेक्षा खतरनाक समजायचा. विठ्ठला चांगदेव महाराजांना ज्यावेळी सर्व होतं, योग होता, साधना होती, आचरण होतं, नियम होते, सर्व विधी होता, फक्त संतांचा संग नव्हता त्याला. कारण त्याचा अहंकार होता, माझ्यापेक्षा जगामध्ये कोणीच मोठा नाही, माझ्यासारखा साधू. तो साधूच नव्हता आणि तो म्हणायचा माझ्यासारखा साधू जगामध्ये कोणीच नाही. आणि याच अहंकारामुळे त्याला 1400 वर्ष जगावं लागलं. 1400 वर्ष राहिला आणि 1400 वर्षाच्या नंतर चिमुकली मुक्ताबाई आली तिथे. विठ्ठला आणि मुक्ताईनं अशी कमया केली. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज हे सर्व संत उत्तर हिंदुस्थानाची यात्रा करून त्या मार्गे येत होते आणि तापी तीरावर आल्यानंतर चांगदेवाच्या आश्रमात पाहिले. तो चांगदेव त्यावेळी समाधीस्थ होता. तिथं मेलेली माणसं टाकलेली होती. मुक्ताईनं ज्ञानदादाला विचारलं, ज्ञानदादा अरे काय आहे ही मेलेली माणसं इथं इतके कसे आणून टाकले? अरे वेडे, इथं योगीराज चांगदेव आहे, त्यांची समाधी उत्थान झाल्यानंतर ते नुसतं त्याच्या दृष्टीनं पाहिलं की हे सर्व मेलेली माणसं जिवंत होतात. अरे बापरे, आणि त्याला ते करण्यासाठी 6 महिने लागतात. दादा 6 महिन्याची काय गरज आहे? मुक्ताईने छोटीशी एवढी एवढी काडी घेतली, प्रत्येकाला मारली, उठ उठ उठ. एक काडी मारली, सर्व उठून उभे राहिले आणि गेल्या निघून जात्या त्याच्या घरी. मग चांगदेव उठला. काही दिवसानंतर चांगदेव म्हणाला माणसं मेले नाही काय? या 6 महिन्यात काहीच माणसं मेल्यासारखी दिसत नाही, इथं एकही नाही. नंतर शिष्यानी सांगितलं एवढी एवढी कार्टी आली होती, छोटीशी काडी घेतली, प्रत्येकाला उठ उठ, खरोखर उठले गेले निघून सर्व. अरे बाप रे, मला 7 वर्षाची कार्टी, मी 1400 वर्षाचा. विठ्ठला विठ्ठला चांगदेव माने धन्य जन्मा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव माने धन्य जन्मा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे धन्य जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. स्वतः चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, असा पाठ आहे. आणि चांगदेव म्हणे दुसरा पाठ आहे, धन्य जन्म आलो, धन्य झालो आज जन्म. काय मला मुक्ताईचा शिष्य व्हायला लागलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
7 वर्षाच्या मुक्ताईमध्ये जास्त सामर्थ्य का 14 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये? अरे 14 वर्षाचं म्हातारा अहंकारानं बुद्धीत भ्रष्ट करून टाकली, इतका त्याला अहंकार होता. पण मुक्ताईनं त्याचा अहंकार उतरवला अगोदर. माऊली काय सांगतात? हा विचारोनी अहंकारो सांगिजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपुली स्वस्ती सहजे आपण पे केली. काय अहंकार त्यागल्याशिवाय काय? आमचे गुरुजी सांगायचे त्या ओळीवर, मावळवित विश्वा भासो नवल उदयला चंडावश आद्वय अब्जनी विकासो वंदू आता. काय जोपर्यंत अद्वैत सूर्याचा उदय होत नाही, अद्वय म्हणजे अद्वैत रूपी सूर्याचा उदय होत नाही, तोपर्यंत द्वैताची रात्र समाप्त होत नाही, मावळत नाही. विठ्ठला म्हणून जन्म आल्याचं सार्थक. ज्ञानेश्वर माऊली सारखे संत, तुकोबाराया सारखे संत, आमच्या गुरुजींच्या सारखे संत, अरे जन्माला आल्याचं सार्थक त्यांचे शब्द ऐकल्यानंतर होते. त्यांच्या शब्दात एवढं सामर्थ्य आहे. शास्त्र सांगते, एक शब्द हा सम्यक प्रयुक्त हा कामवान भवती कामदुख भवती. सत्पुरुषाचा एक जरी शब्द जर तुम्ही पचवला तर तुम्हाला मोक्ष देऊन जातो. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवनी की वस्तू नाम ब्रह्म. एका शब्दामध्ये त्यांच्या असं सामर्थ्य आहे की ब्रह्म स्वरूपाला तुम्ही प्राप्त होऊ शकता. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. संताच्या एका बोलानं सत्य होऊ शकतं, ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊ शकतं. एवढे त्यांच्या बोलामध्ये ताकद आहे, लक्षात ठेवा. काय त्यांचे बोल नव्हे, ते त्यांचे स्वानुभव आहे, अनुभव आहे त्यांचे, अनुभवाचे बोल असतात, आहे की नाही. पोथीचे बोल वेगळे आहेत, बडबडाचे बोल, बडबडीची वाणी अथवा सत्य. बडबडीची वाणी खरे टकायला काही चालत नाही, आणि जो जास्त बडबड करतो त्याला प्रमाणित धरत नाही लोक दादा बडबड आहे पागल. जो मोजकं बोलतो, कामाचं बोलतो, त्याची वाणी प्रामाणिक आहे. आणि विद्वान जास्त बोलत नसतो, लक्षात ठेवा. विद्वान फार कमी बोलतो. कमी बोलण्यामध्ये जास्त अर्थ ज्याच्यामध्ये असतात ते विद्वानाचं बोलणं असतं. आणि भरपूर भरडतो आणि निघत काहीच नाही. हिंदीमध्ये मन आहे, खोदा पहाड निकली चुया. पर्वत खोदला आणि उंदीर निघला त्याच्यातून, हत्ती निघला असता तर बरं होतं. म्हणजे भरपूर बोलला, भाराभर बोलला आणि अर्थ काहीच निघाला नाही. विठ्ठला आणि त्याच्यासाठी गुरुजी सारख्या संतांचे अवतार. कशासाठी? अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे. नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. हा विषय लोभी म्हणे, हा विषय लोभी म्हणे, विषय लोभी म्हणे, विषय लोभी म्हणे. साधने
झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग झाडू